पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरे यांना पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गडिंगला साधारण 64-65 वर्ष मागं काय होतं समजा, त्या काळात त्यांनी शिक्षणाचं सोय करून दिले. एक शिक्षण संस्था चालवायचं म्हणजे असं फार हे पहिला म्हणजे शिक्षकांना पकडून धरायचंच मोठं काम आहे. ग्रँटी रेटमध्ये चक डायरेक्ट त्यांच्यावर चक गेलं, मग ते शिक्षण शिकू दे न शिकू दे काय फरक होत नाही. हा परिस्थिती झालेला आहे. तरी छोट्या गावात घाळी साहेब एवढंच चांगलं शिक्षण देत आहेत. त्या शिक्षण संस्था मला आज गौरव केले, मला खूपच आनंद वाटला. का म्हणजे मला आज पद्मश्री मिळाले माझं संस्थेचं काम करणारे सगळे शिक्षकामुळे. फक्त आम्ही चांगलं बिल्डिंग, सुंदर गार्डन केलं नाही. शिक्षक चांगले असलं तर ते संस्था चांगल्या. प्रत्येक विद्यार्थी केलीचे आहे, सगळे डॉक्टर केलीच आहे. चांगलं आहेत काय नाही ते चांगलं नक्की गडिंग्लज हे डॉक्टरांचं हब आहे असं म्हटलं जातं आणि त्याचं क्रेडिट केलीला जातं. तर केलीची आतापर्यंतची वाटचाल अगदी थोडक्यात केलीचं सांगितलं 110 वर्ष मागं, तेव्हा शिक्षण अगदी थोडेच लोकांच्यासाठी होतं आणि त्या काळात कोणी शिक्षण घेणं म्हणजे खूपच म्हणजे कठीण होतं. बेळगावसारख्या गावात 2च शाळा होते. ते शाळा अगदी दोन्ही म्हणजे अगदी एक ब्रिटिश लोकांचे एम्प्लॉईज मुला, दुसरं सरदार जमीनदार त्यांच्यासाठी होतं. म्हणून त्या काळात हेच मुलं 7 लोक आमचे एवढं त्रास झालं होतं त्यांना शिक्षण घ्यायला. आणि ते गरीब होते, शेतकऱ्यांचे मुलं होते, वेनकरीचा मुलगा होता. पण त्यांना 7 लोक ते पुण्याला केव्हा भेटले. आजही मी तिथं एक कर्नाटक खानावळी म्हणून आहे फर्ग्युसन कॉलेज रोडला, तिथं भाकरी जेवण वगैरे मिळत. हे 7 लोक तिकडे भेटत होते रोज. त्याला खूप त्रास झाला होता शिक्षण घ्यायला. म्हणून त्यांनी आल्यावर त्यांनी स्वतः शिक्षक होऊन शिक्षण संस्था सुरू केली. तसंच घाळी साहेबांना पण नक्कीच त्रास झाला असेल. एक खोली बांधायचं म्हणजे किती हे आहे मला माहिती आहे, पण त्यांना बघून गावातले सगळे लोक त्यांना साथ दिले. आज एवढं मोठं संस्था झाले. खूपच मला बरं वाटतं. साहेब आज या संस्थेला भेट दिल्यावर तुम्हाला काय? मला कुठल्याही शिक्षण संस्था असू दे, मग ते प्रायमरी शाळा असू दे, बोलवलं तर मी जातोच. आजकाल नवीन संस्था काढतात ते सगळं फॅमिली कन्सर्न आहे, कॉर्पोरेट कंपनी आहे. पण हे संस्था ते काढलं ते त्याच्यासाठी नाही, शिक्षण प्रसारासाठीच हे संस्था काढले ना. त्यांना जाता जाता काय सांगाल, काय संदेश द्याल? विद्यार्थ्यांना एवढंच म्हणणं आहे, अभ्यास बरोबर तुम्ही व्यायाम करायला पाहिजे. नाही व्यायाम केलं तर सदृष्ट भारत कसं होणार. इंजिनियर होऊन 15 वर्षात त्याला कॅन्सर व्हायला लागलं आहे. 4 वर्षाचं मुलाला कॅन्सर व्हायला लागलं आहे. आम्ही गेल्या वर्षी 300 बेडचं कॅन्सर ओपन केलं. आज बघितलं तर 4 वर्षाचं मुलाला कॅन्सर. मग कसं आम्ही हा देश सदृढ देश करणार. आर्मीत कमी कधीच ऐकलं नव्हतं की हार्ट अटॅक होऊन सैनिक मेला म्हणून. आज तुम्हाला रोज पेपरमध्ये असते सैनिक हार्ट अटॅक होऊन सैनिक मेला. म्हणजे आमचे किती निर्लक्ष झालं आहे त्याच्याबद्दल आता खूपच आपण काळजी घ्यायला पाहिजे. आई वडील त्याच्यात आई वडिलांना फक्त मुलगा 98% काढायला पाहिजे, दुसरं काय नाही. मग त्याला काय टाईम केव्हा मिळणार. शाळेत आल्यावर संध्याकाळी आलं की होमवर्क कर, अभ्यास कर, ट्युशनला जा. मग त्याला खेळायला टाईम कुठं आहे. आणि जॉईंट फॅमिली नसल्यामुळं म्हणजे घरात फक्त आई वडील असल्यामुळं त्याला जगातला माहिती पण नाही, फक्त शाळा तेवढंच माहिती आहे त्याला. हे परिस्थिती आमच्या देशाचं आहे. टीचर आणि हे करत नाहीत. थोडं
पेरेंट्स पण लक्ष घालायला पाहिजे की माझा मुलगा फक्त वाचायचं हे बघायचं उपयोग नाही, थोडा व्यायाम करायला पाहिजे असं त्यांना पण काय वाटत नाही असं वाटतंय मला. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर.